नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की हळूहळू आता त्याला कला आवडायला लागली आणि त्यामुळे आता अद्वैतला कलासाठी काहीतरी स्पेशल करायचं. पण नेमकं आपण खरेसाठी काय स्पेशल करू शकतो, काय करता येईल असा विचार अद्वैतला पडलेला असतो. मग आता स्पेशल जर काहीतरी करायचं आहे तर आयडिया आपण मस्त खरेसाठी सरप्राईज प्लॅन करूया आपल्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी, असं अद्वैत ठरवतो. पण मग जर सरप्राईज प्लॅन करायचं आहे तर मग ते सगळं अगदी तिच्या आवडीचं, तिला हवं असं असायला हवं. पण मग तिची आवड निवड आपल्याला अजून एवढी व्यवस्थित माहीत नाही आहे, असा विचार अद्वैतच्या मनात येतो. मग आता अद्वैतला त्याला मदत करू शकेल अशी कोणीतरी अगदी परफेक्ट व्यक्ती हवी असते, जिला कलाबद्दल सगळी माहिती अगदी डिटेलमध्ये आणि व्यवस्थित असेल. आता अद्वैत विचार करत असतो की कोण बरं आपल्याला मदत करेल, आणि ते सुद्धा घरात कोणालाही न कळू देता. तो विचार करायला लागतो आई, नाही नको, आई आधीच खऱ्या आईला आवडत नाही, त्यात आईला कुठे विचारू, नको. मग आबा, नाही नको, आबांची मदत घेणं चुकीचं आहे, या गोष्टीत कुठे आबा. रजनी काकी, नाही रजनी काकीला खूप कामं असतात, रजनी काकी ही कॅन्सल. मग कोण बरं मदतीला घेऊ शकतो मी, कोण मला मदत करेल. मग अद्वैतला आठवतो तो म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका सोहम. अद्वैत विचार करतो की आयडिया, मी सोहमकडून मदत घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर काजललाही विचारतो. मग आता अद्वैत पहिला फोन काजलला करतो. आता काजल ही कॉलेजमध्ये असते. काजल अद्वैतला विचारते, काय झालं दाजी, तुम्ही असा अचानक फोन का केला, सगळं काही ठीक आहे ना. त्यावर अद्वैत तिला म्हणतो की अगं हो, डोंट वरी, इथे सगळं काही ठीक आहे. माझं ना तुझ्याकडे एक छोटंसं काम होतं काजल, म्हणून मी फोन केला. आता अद्वैतचं काम आहे म्हटल्यावर काजलला जरा प्रश्नच पडतो की नेमकं दाजींचं आपल्याकडं काय काम लागलं. काजल म्हणते, दाजी तुमचं. त्याबरोबर अद्वैत म्हणतो, अगं घाबरू नको, काळजी करू नकोस, सगळं ठीक आहे, तुझी ताईसुद्धा एकदम व्यवस्थित आहे, मला फक्त ना तुझी एका छोट्याशा गोष्टीत बेसिक हेल्प हवी होती. आता काजलची मदत अद्वैतने मागितली आहे म्हटल्यावर काजलला जरा टेन्शन येतं आणि मोठ्या दाजींनी बोलवल्याचं प्रेशरही असतं. त्यावर लगेचच आता अद्वैत म्हणतो, काजल ऐकतेस ना मी काय बोलतोय ते. त्यावर काजल होकार देते. तर अद्वैत तिला इकडून सांगत असतो की आपण एक काम करू, आपण ना भेटून बोलूया. त्याबरोबर काजू म्हणते, भेटून. त्यावर अद्वैत म्हणतो, हो तुला काही प्रॉब्लेम आहे का. त्यावर काजल म्हणते, नाही काही प्रॉब्लेम नाही आहे दाजी, मग आपण एक काम करूया, माझं कॉलेज सुटलं की थेट तुमच्या घरला भेटूया, मी कॉलेज संपवून तुमच्या घरी येते, म्हणजे माझ्या आणि तायडीची पण भेट होऊन जाईल. त्यावर अद्वैत म्हणतो, नाही नको, तायडीचीच तर भेट नको आहे. त्यावर लगेचच आता इथे काजल म्हणते, काय म्हणालात. त्यावर अद्वैत म्हणतो, नाही काही नाही, मी असं म्हणत होतो की कशाला ना एवढा वेळ वाट पाहायची, त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण दुसरीकडे कुठेतरी भेटूया, घरी भेटायला नको. त्यावर लगेचच काजल म्हणते, बरं मग ठीक आहे, मग तुम्ही घरला या, म्हणजे तुम्हाला पण आई पप्पांना भेटून जरा बरं वाटेल. त्यावर लगेचच अद्वैत म्हणतो, नाही नको गं, मी पाहुणचार घ्यायला पुन्हा नंतर कधीतरी खरेंच्या घरी येईन ना, आज माझं खरंच महत्त्वाचं काम आहे. तू एक काम कर, मी ना तुला एखादं लोकेशन पाठवतो, तू मी पाठवलेल्या लोकेशनवर वेळेवर पोहोच म्हणजे झालं. त्यावर काजू म्हणते, बरं ठीक आहे दाजी, पाठवाल त्या लोकेशनवर मी येईन. त्यावर लगेचच अद्वैत तिला विचारतो, आज तुझी काही टेस्ट वगैरे किंवा लेक्चर वगैरे नाही आहेत ना. त्यावर काजल सांगते की नाही दाजी, म्हणजे एक टेस्ट आहे पण ती संध्याकाळी दिली तरी चालणार आहे, त्यामुळं काही हरकत नाही आहे. मग आता अद्वैत म्हणतो, ठीक आहे चल भेटू मग आपण. आणि मग आता तो फोन ठेवून देतो. आता मग प्रश्न पडलेला असतो की घरातल्या कामात मदत करणार कोण, तर तो सोहम. मग अद्वैत सोहमकडे येतो आणि सोहमला विचारत असतो, सोहम ऐक ना. त्यावर सोहम म्हणतो, हो दादा बोल ना. त्यावर अद्वैत हा सोहमला म्हणत असतो, कामात आहेस का. नाही, जर काही कामात असशील तर सांग तसं मला, मी येतो नंतर. त्यावर लगेचच आता सोहम हा अद्वैतला म्हणत असतो, दादा अरे काय बोलतोयस तू, हे माझ्याकडे कुठलं आलं आहे काम. त्यावर अद्वैत म्हणतो, अरे असं नको बोलूस, होईल सगळं ठीक. त्यावर लगेचच आता अद्वैत म्हणायला लागतो, होईल सगळं ठीक. तर सोहम म्हणतो, दादा
काय ठीक होणार आहे सांग ना तू. अरे घरात कोणीच मला काहीच व्हॅल्यू देत नाही, बघतोस ना तू. सगळेजण फक्त आपल्याला वाटतं तसं करतात. आता खरं तर काजलने अनामिकाने हळूहळू सोहमच्या डोक्यात जे भरायला सुरुवात केलेली असते ती सुरुवात झालेली असते. तर अद्वैत हा सोहमला सांगत असतो की असं काही नाही आहे सोहम, तू लहान होतास ना त्यामुळे तू सगळ्यांचा लाडका आणि शेंडफळ होतास. बाय द वे, मला तुझी काय मदत हवी आहे ते मी तुला सांगतो. आता येत्या 3 दिवसांनी माझ्या आणि खरेच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मला ना सरप्राईज पार्टी प्लॅन करायची आहे, पण कशी करू ते मला सुचत नाही आहे, म्हणून मी तुला उठवलं. त्याबरोबर लगेचच आता सोहम म्हणत असतो की दादा सरप्राईज पार्टी, एक आयडिया करू शकतो आपण. त्यावर लगेचच अद्वैत म्हणतो कोणती. त्यावर सोहम म्हणतो सगळी थीम आपण वहिनीच्या आवडीच्या कलरची करायची. काय आहे ना, माणसाला जे कलर आवडतात ना ते कायमच त्याच्या मनात घर करून राहिलेले असतात. त्यामुळे माणसासमोर त्या कलर इतक्याच चांगल्या गोष्टी जरी आणून ठेवल्या ना तरी त्यांना चांगलं आणि वाईट याच्यातला फरक ओळखता येत नाही. त्यामुळे आपण एक काम करूया, आपण आता सगळी काही तयारी करूया पण कला वहिनीला न कळता. त्यावर अद्वैत म्हणतो ते कसं. त्यावर सोहम म्हणतो दादा अरे सोपं आहे, वहिनीला बरोबर तुमच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आपण कुठेतरी बाहेर काहीतरी कामासाठी दिवसभर पाठवून द्यायचं आणि वहिनी घरी नसताना आपण छान पद्धतीने सगळी तयारी करायची. तुला काय वाटतं. त्यावर आता अद्वैतला सुद्धा सोहमचं मत पटतं. सोहम लगेचच काजलला विचारतो काजल तुला काय वाटतंय. काजल म्हणते दाजी मला सुद्धा पटतंय. मग आता अद्वैत म्हणायला लागतो अरे पण मी माठ आहे ना खरेच्या आवडीनिवडींच्या बाबतीत, मग तुम्ही मला मदत करायला हवी. काजू पहिलं तू सांग खरेला काय आवडतं. त्याबरोबर लगेचच आता इकडे काजल म्हणायला लागते दाजी ताईला भरपूर काय काय आवडतं. म्हणजे बघा तिनं कधीच कुठल्याच गोष्टीला नाव नाही ठेवलं, तिला लय आवडतं सगळं. तर सोहम म्हणत असतो मला माहिती आहे वहिनींना काय नाही आवडत ते. त्यावर अद्वैत म्हणतो काय. त्यावर लगेचच आता अद्वैत हा म्हणायला लागतो की खरेला सर्वात जास्त आवडतं तिचं काम. त्यावर लगेचच सोहम डोक्यावर थाप मारून घेत म्हणतो दादा अरे वाढदिवसाच्या दिवशी तू तिला काम करायला लावणार आहे का. वाढदिवस आहे ना तुमचा त्या दिवशी, मग काहीतरी वेगळं आणि युनिक व्हायला हवं. मग आता अद्वैत हा मशीनवरती बघत असतो की काय करता येईल आपल्याला, कसं आपल्याला खरेचा वाढदिवस छान सेलिब्रेट करता येईल. मोबाईलवर तो चेक करत असतो. इतक्यात काजल त्याला म्हणते दाजी माझ्याकडे एक सुप्प आयडिया आहे. आणि मग ते आता अद्वैतला सांगते की आपण एक काम करू, आपण तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तायडीला आईनं बोलवलं आहे असं सांगू आणि तिला घरला पाठवून देऊ. आणि आईला मी आधीच सांगून ठेवते की तू ताईला इथंच थांबवून ठेव, मग घरी ताई थांबेल त्यामुळे आपल्याला तिकडे डेकोरेशन करायला वेळ मिळेल आणि सगळी थीम सगळं फूड वगैरे सगळं आपण ताईच्या आवडीचं करायचं. तुम्हाला काय वाटतं. त्याबरोबर अद्वैत म्हणतो की हो चांगली आयडिया आहे. सोहम तुला काय वाटतं. त्यावर सोहम म्हणतो मलासुद्धा पटतं आहे पण त्यापेक्षाही बेस्ट आयडिया होती माझ्याकडे. त्यावर अद्वैत म्हणतो काय. त्यावर सोहम म्हणतो तुम्ही दोघंजणं ना कुठेतरी छान एकत्र एकांतात फिरायला जाऊन या, हेच तिच्यासाठी खूप मोठं गिफ्ट असेल की तू तिला वेळ देतोय. त्याबरोबर लगेचच काजू म्हणत असते की नाही वेळ देतो हे कोणत्याही बायकोसाठी खूप महत्त्वाचं आणि मौल्यवान गिफ्ट हे असतंच, पण काय आहे ना त्या वेळाबरोबर कुटुंबही असायला हवं, तर त्या वेळेला काहीतरी अर्थ होतो. आणि माझ्या कलाताईला प्रत्येक तिच्या गोष्टीमध्ये तिची फॅमिली कायमच हवी असते. मग जर तिची लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे तर त्याच्यात तिला तिचं कुटुंब नको असेल का. त्याबरोबर आता लगेचच अद्वैतला काजूचं मत पटतं. अद्वैत म्हणतो सोहम मला काजलचं पटतं आहे, जरी आपण केलेली तयारी खरेला आवडली नाही तरीसुद्धा किमान पही पाहुण्यांसमोर ती माझा अपमान तरी करणार नाही. त्यामुळे मला पटतं आहे आपण एक काम करू, आपण जसं काजल म्हणते ना तसं करूया. तुला काय वाटतं सोहम. सोहम म्हणतो दादा तुला पटतं आहे ना, मग ठीक आहे मला काहीच हरकत नाही आहे. तू जसं जसं आणि जे जे काम सांगशील मी तसं तसं ते काम करायला तयार आहे. मग अद्वैत म्हणतो ठरलं तर मग आपली टीम आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्याबद्दल कोणाला म्हणजे कोणालाच कळता कामा नये, अगदी कोणालाच नाही. काजल तू सुद्धा घरी फारसं कोणाला बोलू नकोस. त्यावर काजल म्हणते हो दादी तुम्ही काही काळजीच करू नका, मी घरात कोणालाच तुमच्या ॲनिव्हर्सरीबद्दल काहीच नाही सांगणार. तुम्हाला तायडीला सरप्राईज द्यायचं आहे ना, बघा तुमचं सरप्राईज जसंच्या तसंच राहणार. पण मला एक गोष्ट सांगा, सेलिब्रेशनमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे गिफ्ट. तुम्ही तायडीला काय गिफ्ट देणार आहात. आता मात्र इथे अद्वैत हा मनातल्या मनात म्हणत असतो अरे काय गिफ्ट देऊ मी आता हिला. खरं तर मला हे लक्षातच नव्हतं की खरेचा वाढदिवस येतो आहे म्हणून. ते तर तिने सेव्ह केलं होतं कॅलेंडरवर म्हणून मला कळलं. पण मग आता काय करू. मग अद्वैतला दिसते ती म्हणजे आता कॅलेंडरवरची साडी आणि ज्वेलरी घातलेली बाई.
अद्वैत विचार करतो आयडिया. त्यावर आता लगेचच इकडे विचारायला लागतं त्याला काजल आणि सोहम की कसली आयडिया, काय सुचले दाजी तुम्हाला. त्यावर अद्वैत म्हणत असतो दागिने आणि साडी. त्याबरोबर काजल म्हणते काय दागिने आणि साडी. त्यावर अद्वैत म्हणतो हो दागिना काहीतरी एक आणि साडी. मला माहिती आहे काजल माझ्याकडून कला माझ्याकडून हे नक्की घेणार, त्यामुळे मी तिला हेच देणार. त्याबरोबर लगेचच काजल म्हणते दाजी अहो त्यापेक्षा खरोखर मग तुम्ही कुठेतरी फिरायला गेला असता ना तर ते परवडलं असतं. त्याबरोबर सोहम म्हणत असतो की दादा अरे काय हे तू वहिनीला दागिने आणि साडी गिफ्ट करणार आहेस. नाही रे काहीतरी युनिक काहीतरी वेगळं आर्ट फॉर्ममध्ये काहीतरी गिफ्ट कर वहिनीला. त्यावर अद्वैत म्हणतो आता मी काय आर्ट फॉर्ममध्ये गिफ्ट करू तूच सांग. त्याबरोबर लगेचच सोहम म्हणतो तू एक काम कर तू ना वहिनीसाठी छान ग्रीटिंग कार्डसुद्धा बनव. त्या साडीबरोबर तू वहिनीला ग्रीटिंग कार्ड दे जे तुझं स्वतःचं हँडमेड ग्रीटिंग असेल जे बघून वहिनी खूप खुश होऊन जाईल. त्यावर अद्वैत म्हणतो बरं बघूया काय करायचं ते मी बघतो, तोपर्यंत तुम्ही बाकीच्या तयाऱ्यांना तर लागा. मग आता अद्वैत हा घरी आलेला असतो. घरी आल्याबरोबर कला ही त्याला बेडरूममध्ये बसलेली दिसते. कला ही अद्वैतला विचारत असते चांदेकर अरे कुठे गेला होतास तू. अद्वैत म्हणतो हे काय दिसत नाही आहे ऑफिसला गेलो होतो ते. त्यावर कला म्हणते ऑफिसला अरे पण मला तर काहीतरी वेगळंच दिसतंय तुझ्या आसपास, तू घरात आहेस विसरतोयस का. त्यावर आता अद्वैत म्हणायला लागतो की एक मिनटं मी कोण आहे तू विसरतेस का. मी दी ग्रेट 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 अद्वैत चांदेकर आहे. मी कधीच काहीच विसरत नाही आणि मी आत्ताही काही विसरलेलो वगैरे नाही आहे. माझ्या अगदी व्यवस्थित लक्षात आहे की मी घरात आहे. मी तर बघत होतो की तू काय बोलतेस. त्यावर कला म्हणते चांदेकर. त्यावर अद्वैत म्हणतो खरे तू का उगाच माझा वेळ वाया घालवतेस, तू काय काम करत होतीस. त्यावर कला म्हणत असते की अरे बघ ना मी ना लॅपटॉप शोधत होते. ॲक्च्युली डिझाईन्स करण्यासाठी जर लॅपटॉप असेल ना तर काम खूप पटापट होऊन जाईल माझं, त्यामुळे मला कळत नव्हतं की मी लॅपटॉप कसं परचेस करू. त्यावर आता अद्वैतला हे कळलेलं असतं की कलाला लॅपटॉप हवा आहे. त्यावर अद्वैत म्हणतो लॅपटॉप. त्यावर कला म्हणते लॅपटॉपचं काय. त्यावर अद्वैत म्हणतो काही नाही बघ मग तुला कसं काय वाटते ते घेऊन टाक तू लॅपटॉप, पण हो एक गोष्ट मात्र कर घाई करू नकोस, कारण काय ना जल्दी का काम शैतान का माहिती आहे ना तुला. त्यावर कला म्हणते हो बाबा हो मी घाई करणार नाही. आता आणखीन काही इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत का तुला. त्यावर अद्वैत म्हणतो नाही नाही मला काय तुला इन्स्ट्रक्शन द्यायचे असणार आहेत, तू बघ तुला काय हवं आहे तुझ्या हिशोबाने. त्यावर आता कला अद्वैतला म्हणते की ना तू सुद्धा माझ्याबरोबर बघ, आपण दोघं मिळून सिलेक्ट करूया की आपल्याला कोणतं लॅपटॉप आवडते. त्याबरोबर अद्वैत विचार करतो की चला त्या बहाण्याने मला जरा हिची आवड निवड तरी कळेल. आणि मग काय आता अद्वैत आणि कला हे दोघं एकमेकांसमोर बसलेले असतात. अद्वैत आणि कला दोघंजणं छान पटापट लॅपटॉप सिलेक्ट करायला लागतात आणि त्यातलं एक लॅपटॉप कला सिलेक्ट करते. अद्वैत म्हणतो हे कन्फर्म आहे. कला म्हणते हो मग काय ऑर्डर करू. त्यावर अद्वैत म्हणतो नाही नाही नको नको एवढ्या लवकर कशाला, तू अजून 2-4 दिवसांनी ऑर्डर कर. आता इथे तिने असं म्हटल्यावर लगेचच आता दोघंही गप्प बसतात. त्यानंतर आता अद्वैतला हे कळालेलं असतं की कलाला ना काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे तर आपण तिला लॅपटॉपच द्यायला हवं, कारण तिला लॅपटॉपची खूप जास्त गरज आहे. मग लगेच आता इकडे काजल ही तिकडनं काळजी करत असते की काय करता येईल तायडीच्या बड्डेला काय करता येईल. तर दुसरीकडे आता अद्वैतच्या पोटात गोळा आलेला असतो की कलाला खरं कळायला नको. आता कलाला खरं कळणारच असतं, पण बरोबर आता अद्वैत वेळ सावरून घेतो आणि तो खरेला काहीसुद्धा खरं कळू देत नाही. उलट तो म्हणतो की तू इथे काय करतेस, तुला बघ खाली आबा बोलवत आहेत. त्याबरोबर कला आता आबांनी बोलावलं म्हणून खाली निघून येते. आता कला खालीच रमते, कामं वगैरे करत राहते. त्यानंतर कला आणि अद्वैतची ॲनिव्हर्सरीची डेट आलेली असते. अद्वैत कलाला सांगतो की तुला तुझ्या आईने घरी भेटायला बोलवलं. आता आईने बोलावलं आहे असं अद्वैत म्हणतो त्यांच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी. कलाच्या काही लक्षात नसतं की आज आपली मॅरिड ॲनिव्हर्सरी आहे. कला म्हणते आईने बोलावलं आहे ते सुद्धा असं अचानक का रे चांदेकर, सगळं काही ठीक आहे ना. अद्वैत म्हणतो मला कसं कळणार, आता तू गेल्याशिवाय ते. त्याबरोबर अद्वैतला कला म्हणते की बरं ठीक आहे मग मी जाऊन येते. अद्वैत आता मुद्दामूनच फॉर्मॅलिटी करत म्हणतो मी सुद्धा येऊ का खरे. त्यावर कला म्हणते हो चल ना. आता अद्वैत विचार करतो अरे अडकलो ना आता काय सांगू हिला. मग अद्वैत म्हणतो की नाही नाही नको मी नाही येत, तूच जा, मला महत्त्वाचं काम आहे.
तू जा. त्यावर कला म्हणते ठीक आहे मग. आणि मग ती आता तिकडनं निघून गेलेली असते. त्याबरोबर लगेचच आता अद्वैत हा काजलला कॉल करतो आणि म्हणत असतो, खरं इकडनं निघाली आहे काजल, तू सुद्धा आता पटकन निघ. त्यावर काजल म्हणते की हो दाजी, मी सुद्धा इकडनं निघाली आहे. मी तुमच्या गेटवर आल्यावर पुन्हा एकदा तुम्हाला कॉल करेन. तायडी घरात नाही आहे या गोष्टीचा तुम्ही मला अंदाज घेऊन सांगा, मग मी घरात येईन. तर आता ठरल्याप्रमाणे काजल करत असते सगळं काही. तर दुसरीकडे सोहमसुद्धा अद्वैतला मदत करण्यासाठी सज्ज झालेला असतो. सोहम, काजल, अद्वैत हे तिघंही आता एक टीम बनलेले असतात आणि कलाच्या वाढदिवसाची तयारी करायला त्यांनी छान पद्धतीने सुरुवात केलेली असते. छान बलून्स लावले जातात, छान डेकोरेशन केलं जातं. सगळं कसं अगदी छान स्मॉल स्वीट असतं, कारण कलाला फार बडेजावपणा, फार झगमग आवडत नसते. तर आता सोहम म्हणत असतो, दादा अरे हे सगळं झालं, पण ना आपण एक गोष्ट मागे सोडतोय. त्यावर अद्वैत म्हणतो, कोणती? त्यावर लगेचच आता सोहम म्हणतो, दादा अरे आपण वहिनीच्या आवडीचा मेन्यू बनवायला विसरलो. त्यावर लगेचच काजल म्हणते, मला नाही येत स्वयंपाक बनवता. त्यावर अद्वैत म्हणत असतो की 1 मिनटं. आणि मग लगेचच तो काकूला सांगतो की काकी आज खरेचा वाढदिवस आहे. त्याबरोबर आता काकी स्वतःहूनच म्हणते, मी एक काम करते, सगळा स्वयंपाक ना आज तिच्या आवडीचा बनवते, पोर खुश होऊन जाईल. त्यावर अद्वैत म्हणतो, ठीक आहे तू जसा विचार करशील तसं काकी. त्यानंतर आता कला आणि अद्वैत ह्यांची फायनली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनची वेळ आलेली असते. आता कला ही माहेरून घरी आलेली असते. घरात बघते तर काय, संपूर्ण सर्वत्र अंधारच अंधार पसरलेला असतो. ती विचार करते घरातले सगळे सदस्य गेले तरी कुठे. मग आता कला ही कोणी आहे का घरात, अचानक कुठे गेले सगळे, अंजू अंजू अशा हाका मारायला लागते. त्याबरोबर आता लगेचच अचानक लाईट्स ऑन होतात आणि कलाच्या समोर छान असं डेकोरेशन आलेलं असतं. डेकोरेशन बघून कला खूप खुश होते. तर इतक्यात तिकडनं अद्वैत, काजल, सोहम, बाकीचे घरातले सगळे सदस्य हॅपी मॅरिड ॲनिव्हर्सरी टू यू बोथ असं म्हणतात. त्यानंतर आता लगेचच कला आणि अद्वैत केक कापायला घेणार असतात. इतक्यात कलाच्या लक्षात येतं की तिचं मंगळसूत्र वाढवलं गेलं आहे. मग आता अद्वैत हा स्वतःच्या हाताने कलाच्या गळ्यात दुसरं मंगळसूत्र घालतो आणि यावेळेस मात्र कलाला मंगळसूत्र घालताना अद्वैतच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका कुशंका नसते. तर तो आनंदाने कलाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. तर आबा म्हणत असतात, वा वा, काय शुभ मुहूर्तावर पुन्हा एकदा या दोघांचं लग्न लागलेलं आहे. खरंच खूप छान, उत्तम उत्तम जोड्या आहेत सगळ्या. आणि मग आता आपण पाहतो की कलाला मंगळसूत्र घातल्यानंतर आजोबा म्हणतात, आता केक कापून घ्या. मग आता केक कापला जातो. अद्वैतने छान कपल्स असलेला केक मागवलेला असतो. केक कापून झाल्याच्या नंतर आता लगेचच अद्वैत कलाला गिफ्ट देतो आणि ते सुद्धा अद्वैतने कलासाठी छान लॅपटॉप मागवलेलं असतं. लॅपटॉप बघून कला खूप खुश होते. त्यानंतर आता जेवायला बसल्यावर इथे रजनी काकीने खूप सारा मेन्यू बनवलेला असतो. कला म्हणते, बाप रे रजनी मॅडम, तुम्ही हे सगळं एवढं एकटीने केलं? त्यावर लगेचच रजनी मॅडम म्हणायला लागतात की अगं असू दे, आपल्या माणसांसाठी कधीतरी करायला हवंच ना. त्याबरोबर आता हे ऐकून कला खूप खुश होते आणि मग कला व अद्वैतची दोघांचीही छान पद्धतीने ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट होते. कला अद्वैत घरच्या घरी पण स्मॉल अँड स्वीट ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतात. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या पुरतं आपण इथंच थांबूया. पुढं काय घडणार, कसं घडणार हे सगळं आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्यामुळे तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.